मालवणी म्हटलं तर लक्षात ठेवा कोळी समाज आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मालवणीची हनुमान जयंती तुम्ही पाहायला विसरू नका. उमेरमानच्या गावामध्ये जशी हनुमान जयंती होत आहे त्याचप्रमाणे त्याच पद्धतीनं एका चांगल्या पद्धतीनं मालवणीच्या गावामध्ये देखील ती मालवणी हनुमान जयंती जन्मोत्सव आनंदात साजरा केला जातोय आणि प्रत्येकाच्या घरोघरी मला वाटतं डीजे असतात त्या ठिकाणी मालवणीच्या. आणि जवळपास आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली येईल इतका गुळाळ उधळला जातो त्या ठिकाणी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. महेश आहे का? बॉलर्स नेम्स कोण आहे? महेश की विनोद? महेश. यस महेश आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आज बाबूबाई नाही आहेत, धर्मेंद्र कोळी नाही आहेत आज. तरी देखील आज येण्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो न येण्याचं. आज मालवणी संघ देखील या ठिकाणी दाखल होऊ शकला नसता कारण आज गजूभाऊ मालवणी या ठिकाणी देखील सगळ्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. जवळपास 1.5 लाखाची स्पर्धा मालवणीच्या गावामध्ये सुरू आहे. रवींद्र भगत राया भाऊ यांची ती स्पर्धा आहे लक्षात ठेवा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न होता. गणेश मनेर स्ट्राईक एंडवर होते. पहिला चेंडू गणेशने मिस केलाय आणि या पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सिंगल बाईटच्या स्वरूपात पूर्ण केलंय. अकाउंट ओपन केलंय मालवणी या टीमनं 1 या धावेनं. 1 लाखाहून अधिक मोठी स्पर्धा मित्रांनो त्या मालवणीच्या नगरीमध्ये सुरू आहे. एक गाव एक टीम असं ते फॉर्मॅट आहे. मनीष पाटील आणि संकेत पाटील आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी समालोचन करतायत. ऑफसाईडला चेंडूला स्टेअर केलंय. पॉइंट रिजनचा फिल्डर त्या ठिकाणी जातो मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवर. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ते 3. हा नाव आमच्या संमित आहे. चॅम्पियन संघ मी का म्हणतोय कारण आताच्या घडीला नंबर 1 वर हा संघ आहे. सर्वाधिक जेतेपद या टीमनं पटकावलेत. स्टेट बॅटने खेळायचं होतं, सरळ बॅटने चेंडूला खेळायचं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. दोन्ही बॅटर्स मात्र नॉन स्ट्राईक एंडवर झाले आहेत, गप्पा गोष्टी केल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा ठोंबरे साहेब नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक एंडला परत आहेत. 40+ क्रिकेट काही नियमावली आहे आणि ती नियमावली तंतोतंत प्रमोद कोळी यांना देखील माहिती आहे. त्यानुसार मात्र त्या ठिकाणी विकेट घेतली जात नाहीये कुंदन ठोंबरे यांची. धावा झाल्या त्या 3. एका साईडला नक्कीच नंदू पाटीलला तुम्ही पाहू शकाल. पंकज गोंधले आहेत, केतन पाटील हे देखील वाघवेल टीम मध्ये आहेत. यावेळेसचा मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, इन दी एअर, इज गॉन. कुंदन ठोंबरे परतीच्या मार्गी. दुसरा विकेट डाऊन वाघवेल मास्टर्स. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 3. थँक्यू डीजे सॅम. धन्यवाद मित्रा. खूप सुंदर गीत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या डीजे सॅमनं केलंय. धन्यवाद. पंकज गोंधळे एक नामांकित खेळाडू, स्टारकास्ट मधील नंबर 1 चा खेळाडू आपण वाघवेल टीमचा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पंकज गोंधळे यांच्याविषयी जर माहिती द्यायची गेली तर पहिला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी वाघवेलच्या स्वतःच्या घरच्या मैदानावर पंकज गोंधळे यानं. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार प्रथम घेतला होता तो म्हणजे 30 नोव्हेंबर 2024 रोजी. तो म्हणजेच मित्रांनो कोळशेच्या मैदानावर पंकज गोंधळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यानंतर पंकज गोंधळे यांच्या कामगिरीच्या विषयी म्हणायचं गेलं तर दुसऱ्यांदा मालिकावीरचा पुरस्कार पंकज गोंधळे यांनी घेतला होता जवळपास 9 फेब्रुवारी 2025 रोजी मिराच्या त्या स्पर्धेमध्ये. आणि तोच पंकज गोंधळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश मणेरा आणि पंकज गोंधळे. गणेश मणेरा यांची खेळी विसरता कामा नाहीये. 80 धावा, 80 धावेची बहारदार खेळी कोळशेच्या मैदानावरची गणेश मणेरांची विसरता कामा नाहीये. षटकारांची तिकडी करणारा देखील खेळाडू आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक नामांकित खेळाडू पंकज गोंधळे समोर आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली जात आहे मिस्टर गणेश कोळी. गणेश कोण आहे? रुपेश कोळी. बिग हिट शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आणि तो चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोष कोळी यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार.
थँक्यू डीजे. काय गाणं वाजवलं गेलं आणि उमेदमानचे रहिवाशी जे या ठिकाणी आहेत त्या संपूर्ण रहिवाशांना नक्कीच मला सांगावेसं वाटेल मित्रांनो. हे जे गाणं गायलंय ते गाणं कोणी गायलंय याची माहिती मी तुमच्यापर्यंत दिली आहे. बिग इट बिग इट बिग इट. चेंडू जसा बॅटवर आला तसा चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर 6. थँक्यू. आणि सुपळी सोन्याची एक गीत गायलंय भागीरथी गजानन कोळी. आणि भागीरथी गजानन कोळी मित्रांनो कोण तर भागीरथी गजानन कोळी जे गोलंदाजी करतायत रुपेश कोळी यांच्या मातोश्री आहेत. लक्षात ठेवा ती मायमाऊली मालवणीची आहे आणि त्या मायमाऊलीचं ते गीत आतापर्यंत संपूर्ण आपण पाहतोय तर पंचकृषीमध्ये गाजलं जातं. भागीरथी कोळी यांचं सुपळी सोन्याची आणि त्यांचे सुपुत्र गोलंदाजी ट्रॅकवर. धावा झाल्या त्या म्हणजेच 15 धावा 2 बिग हिट. पंकज गोंधळे लक्षात ठेवा नेहमी गोंधळ घालणारा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे खेळी साकारणारा खेळाडू आहे. फुल टॉस. आज पंकज गोंधळे समोर मेजवानी आणि मेजवानी टाकतोय मिस्टर रुपेश. थँक्यू. लाईन आणि लेंथ आपण पाहतोय ते या ठिकाणी नक्कीच सापडत नाहीये. रुपेश कोळी यांना लगातार 3 षटकार आपण पाहिलं तर षटकारांची तिकडी या ठिकाणी आपण पाहिली तर पंकज गोंधळे यांना पूर्ण केले आहे. धावासंख्येचा उच्चांक वाढतोय. सुरुवात नक्कीच दणकेट झाली होती. सुरुवातीला आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 2 विकेट मात्र वाघबीळ टीमच्या पडल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र रुपेश कोळी यांना मात्र चांगला चोप बसतोय. 3 षटकार तब्बल धावासंख्या आपण पाहतोय फळकावर लागली गेली आहे ती 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. वाघबीळ संघ प्लेइंग द ग्राउंड बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. वेल डन वापसी करतोय गोलंदाज. म्हणतात ना आयुष्यामध्ये एखादी ठोकर लागल्यानंतर माणूस मात्र योग्य रस्त्यावर येतोय आणि ती ट्रॅक पकडली या ठिकाणी मिस्टर रुपेश कोळीनं. चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. आज गजूभाऊ आमचे शांत आहेत. भरपूर जणांना अपेक्षा असेल गजूभाऊ आगरी कॉमेंट्री एखादी इनिंग तरी आपल्या मुखातून यायला हवी. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस देखील लाईन खराब. गुटना टेक सिक्सर देख. बिग हिट 6. थँक्यू. रेकॉर्ड ब्रेक नक्कीच अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत पंकज गोंधळ्यानं. एक नामराट चेंडू अगदी मेजवानी टाकणे गेले रुपेश कोळीकडून. फुलटॉस डिलिव्हरी. एक चेंडू आपण पाहिला खाली थोडासा टच झाला होता आणि तो टर्न देखील आपण पाहिला होता. जी फ्लाईट दिली गेली होती त्या प्रत्येक फ्लाईट चेंडूला खरोखरच फ्लाय केलं गेलं पंकज गोंधळे यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 4 षटकारांच्या साहाय्यानं पंकज गोंधळे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गणेश मणेरा सारखा खेळाडू रिटायरमेंट घेतोय. विचार करा बॅटिंग लाईनअप वाघबीळ टीम मध्ये काय असेल. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गणेश मणेरा ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याचे 80 धावेची खेळी साकारणारा एक नामांकित खेळाडू तो रिटायरमेंट घेऊ शकतोय. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बॅटिंग लाईनअप वाघबीळ टीम मध्ये किती आहे. धावा झाल्या 27. आणखीन एक नामांकित खेळाडू मिस्टर नंदू पाटील. वाघबीळ टीम आणि वाघबीळचे 2 स्टार मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एकतर मी हेच म्हणू शकेल की दूध ही तलवार मैदान के अंदर खड़ी है मानव. कोई भी स्ट्राइक पे आ गया तो समझो. मात्र इथे गोलंदाजी देखील तितक्याच हाय लेवलची गोलंदाजी करावी लागेल मालवणी संघाला. संजय भंडारी वन ऑफ द ग्रेट बॉलर. सर्वाधिक विकेट धर्मेंद्र कोळीनंतर कुणाचं नाव घेईल सर्वाधिक विकेट मध्ये तर मी संजय भंडारी यांचं घेईल. शिवा विथ द स्पिन. यावेळी डेड ऑन स्पॉटचा चेंडू खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू डीप मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिलिंद वैत येत आहेत. 2 धावा मिळतील. पण जवळपास 150हून अधिक विकेट धर्मेंद्र कोळी यांच्या नावावर असतील तर 100हून अधिक विकेट संजय भंडारी यांच्या नावावर आहेत. लक्षात ठेवा क्रमांक 2चा गोलंदाज
पर्पल कॅप घेणारा गोलंदाज आहे. लक्षात ठेवा 2000 जवळपास 21चं वर्ष गाजवलं होतं ते म्हणजे संजय भंडारे यानं. सर्वाधिक विकेट 44 विकेट्स संजय भंडारे यानं काढल्या होत्या. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, जो टर्न हवा होता तो टर्न झाला नाहीये, स्विंग झाला नाहीये, चेंडू निघून जातोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा. धावा झाल्या 33. संजय भंडारी समोर आहे नंदू पाटील. अपील 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 म्हटलंय. विकेट टेकर गोलंदाज ज्याच्या नावावर सर्वाधिक विकेट आहे सफलता प्राप्त करू देतोय. कुठेतरी एक महत्वपूर्ण विकेट म्हणायचं गेलं तर वाघवीळचा वाघ परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. बुलेटची गोष्ट आली त्या विषयाकडे देखील जाणार आहे. सध्याच्या घडीला जेवण अजूनही सुरू आहे. घड्याळाकडे लक्ष दिलं तर मला वाटतं चहा पिण्याची वेळ झाली आहे, मात्र जेवण सुरू आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल जेवून घ्या. जे इतर कार्यक्रम करतायत जर तुमचे कार्यक्रम झाले असतील तर जेवण अजूनही सुरू आहे, तुम्ही जेवू शकता. लक्षात ठेवा दादा, पूर्वीची बुलेट डेंजर होती, आताची बुलेट इझी आहे. लक्षात ठेव. धावसंख्या 30. मात्र पूर्वीचं क्रिकेट देखील विसरता कामा नये. लक्षात ठेवा मित्रांनो, कारण पूर्वीचा काळ ज्यांनी खेळलाय, ज्यांनी गाजवलं त्यांना विचारा पूर्वीचं क्रिकेट कसं होतं. आताच्या मुलांना ते क्रिकेट तितकंसं माहिती नाही इतकंच मिळेल. आता मात्र जरासा क्रिकेट खेळू लागला की मात्र हवेमध्ये उडायला लागतो. त्याचे रील पडतायत. एक षटकार मारला की त्याचे 10 रील पडतील इंस्टाग्रामवर. मी या ठिकाणी एक षटकार मारला, मात्र किती चेंडू डॉट झालेत याचा मात्र रील पडणार नाहीये. मात्र या उमेळमानच्या नगरीमधला एकच माणूस असा आहे जो चालता फिरता मी म्हणेल पत्रकार आहे. उमेळमान गावाची तंतोतंत लाईव्ह माहिती देणारा एकमेव खेळाडू उमेळमान टीमचा नवीन घरात. याला देखील विसरता कामा नाहीये. उमेळमान गावामध्ये काय होतं, कुणाचा बर्थडे आहे, कुणाचं लग्न आहे, कुणाची हळद आहे, तर कुणाचं बारसं आहे, याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नवीन घरात यांना फॉलो करा. उमेळमान गावाची तंतोतंत माहिती तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्रामवर मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 31. चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे. यस 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 इज अ बाउंड्री. चौकार. 4 प्रयत्न केले होते मात्र चौकार. चेक करा प्लीज 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 प्लीज. फर्स्ट एज बॉक्स घेऊन जा, फर्स्ट एज बॉक्स घेऊन जा लवकर. डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. थँक्यू डीजे. डॉक्टर ज्ञानदेव डाके आहेत तिथे. डॉक्टर बघा जरा काय झालंय. डॉक्टर डॉक्टर ज्ञानदेव डाके आहेत वाघबीळचे. फर्स्ट एज बॉक्स आहे. डॉक्टर या बाहेर या, त्यांना घेऊन खुर्ची घेऊन या. खुर्ची आणा खाली. मला वाटतं त्यांचं थोडंसं हात फाटलाय का. परशुराम दादा ज्येष्ठ खेळाडू आहेत. लक्षात ठेवा मालवणीची आज मालवणी टीम मध्ये खेळाडू कमी आहेत, त्याच्यामुळे परशुराम दादांची आज वर्णी मालवणी टीम मध्ये लागली गेली आहे. त्यांना इथे दुखापत होते. डॉक्टर आहेतच, डॉक्टर ज्ञानदेव डाकी त्यांच्या संवित आहेतच. फर्स्ट एज बॉक्स आहे तो जरा बघा. हो बसू शकता. नंतर ते बँडेज झाल्यानंतर आम्ही त्यांना आतमध्ये पाठवतोय. तुमच्याकडे आहे का रिप्लेसमेंट. प्लेयर असेल तर घ्या तुमच्याकडे, नसेल का तर नंतर मग त्यांना फर्स्ट एज बॉक्स केल्यानंतर बँडेज केल्यानंतर पाठवतो हवं असेल तर, खेळायची इच्छा असेल त्यांची तर. एक्स्ट्रा खेळाडू आहे का. चालेल, तो बँडेज केल्यानंतर त्यांची इच्छा जर खेळायची तर आतमध्ये जाऊ शकतात खेळण्यासाठी ते.
गजूभाऊ एखादा दवाखाना उघडा आहे का इकडे? स्टिचअपची गरज आहे त्यांना, टाके कदाचित लागू शकतील. बघा एखादा दवाखाना उघडा असेल तर गाडीवर त्यांना पटकन पोचवा. जरा प्लीज आयोजकांना विनंती करतोय, उमेदमान मास्टर्स आयोजक एखादी गाडी अवेलेबल करा. एखादा उमेदमान संघाचा खेळाडू एखादी गाडी घेऊन या प्लीज. ॲम्ब्युलन्स मध्ये नको भाऊ. बाईक कुणाची असेल तर या जरा प्लीज. कैची याच्यामध्ये नाही. उमेदमान एखादा बाईक चालक कोणाची बाईक असेल खेळाडूची तर प्लीज बाईक घेऊन या, विनंती करतोय. उमेदमान मास्टर्स खेळाडू कल्पेश पाटील, नाना जॅक्सन, कल्पेश पाटील, जॅक्सन कल्पेश पाटील आहेत का? जरा एक गाडी घेऊन या प्लीज. ओके मनोज भाऊ जरा यांना घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. परशुदादा बस, परशुदा बस. मॅचच्या दिशेने पुन्हा येतोय. थोडीशी दुखापत झाली आहे, परशुराम दादांना दुखापत झाली आहे. वयोवर्ष जर पाहिलं परशुराम दादाचं तर नक्कीच मित्रांनो जवळपास 50च्या वर, 55च्या वर असतील परशुराम दादा. डॉक्टर ज्ञानदेव डाकी चांगलं सहकार्य केलं, धन्यवाद. आणि डॉक्टरांनी सांगितलं की सध्याच्याकडे त्यांना टाक्यांची गरज आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांना ते प्रथम उपचार करण्यासाठी घेऊन जात आहे. बघा ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना घेऊन जात आहेत. आणि ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती नक्कीच या ठिकाणी उमेदमान आगरी मास्टर्सच्या माध्यमातून ही ॲम्ब्युलन्स लक्षात ठेवा उपलब्ध करण्यात आलेले आहे. उमेदमान, दिवाणमान, बरामपूर या संपूर्ण परिसरामध्ये आपण या ॲम्ब्युलन्सची सेवा घेऊ शकता. आणि कोणाला लागले तरी कॉल करू शकता तुम्ही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे त्या ठिकाणी. जेवण सुरू आहे, पुन्हा एकदा कॉल देतोय बाईचा इशारा पंचांचा, जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. धावसंख्या फळकावर झाली आहे ती 37. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहोत. 23 जवळपास गावं या संघटनेला जुळली गेलेली आहेत. जवळपास मुंबई, ठाणे, त्यानंतर पालघर, वसई आपलं या पट्ट्यातील संघ, या पट्ट्यातील 23 गावं या संघटनेसोबत निगडीत आहेत. आणि या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. आणि नक्कीच प्रत्येकाला मदत करण्याच्या मागे जर आपण पाहिलं तर खरोखरच मन मोकळेपणाने मात्र प्रत्येक जण मदत करतात एकमेकाला. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडूला लॉंग ऑन डीप मध्ये पाठवण्यात गेला. केतनच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला, डीप लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. 2 धावा मिळतील. केतन पाटील 93 धावा, 93 हा सर्वात हायएस्ट स्कोर आहे या खेळाडूचा. 40+ क्रिकेटमध्ये एका स्पर्धेमध्ये हा विक्रम मात्र या खेळाडूने केलाय. मात्र या सीझन मध्ये आपण पाहिलं तर 100 धावा पूर्ण करणारा फक्त आणि फक्त एक खेळाडू आपण पाहिला. या सीझन मध्ये जवळपास 12 स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत. मॅन फ्रॉम राई, जेम्स बॉन्ड राई, प्रफुल्ल पाटील याला विसरता कामा नये. 100 धावा एका स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये फक्त आणि फक्त त्याच खेळाडूने पूर्ण केल्यात, प्रफुल्ल पाटील राई. एकोणचाळीस धावा, 39 मालवणी मास्टर्स. मालवणी म्हटलं मित्रांनो तर जवळपास मलाड इथून मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. म्हणजे जवळपास महड जेटी जे आहे या परिसरात मालवणी गाव आहे. मालवणी चर्च खरोखर खूप सुंदर चर्च आहे. आणि मालवणीचं गाव देखील खूप सुंदर गाव आहे, लक्षात ठेवा. 39 धावा. आणि त्याच गावात आज रवींद्र भगत मालवणीचे शाखा प्रमुख रायाभाऊ
यांच्या माध्यमातून एक सगळ्यात मोठी स्पर्धा मालवणीच्या त्या नगरीमध्ये सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर हॅन्सम बॉय मिस्टर ज्ञानेश्वर कोळी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचं केले स्वागत. ज्ञानेश्वर कोळी यांच्या पहिल्या चेंडूला पाठवून दिले स्टँडर्ड डिलेवर पंकज गोंधळे यांच्या बॅट मधून हा तब्बल 5वा षटकार. थँक्यू. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 45 धावा झालेल्या आहेत फलकावर. धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पंकज गोंधळे हायफाय स्ट्रोक खेळतोय. 5 षटकार आतापर्यंत पंकज गोंधळे यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 30 धावसंख्येवर हा वैयक्तिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या 30 धावा फक्त आणि फक्त फ्लाय केल्यात त्याने, उडवल्यात चेंडू. लक्षात ठेवा बिग विकेट आहे, मोठी विकेट आहे. स्टारकास्ट मधील नंबर 1 चा खेळाडू आहे पंकज गोंधळे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नक्कीच या विकेटच्या शोधात मालवणी संघ आहे. पंचेचाळीस धावा, 4थं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू आउट ऑफ पार्क. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज ज्ञानेश्वर कोळी. यावेळेस हवेत आहे आणि हा चान्स गमावला. हा चान्स मात्र गमावला. एक सुवर्ण संधी होती आणि ती संधी मात्र गमावले फिल्डरना. हा कॅच होऊ शकला असता. पंकज गोंधळे सारखा एक नामांकित खेळाडू डगआउटच्या दिशेने पाठवता आला असता मालवणी टीमला, मात्र तो कॅच केलाय त्या ठिकाणी ड्रॉप. दुखापत झाले की बघ चेक कर मित्रा. वेगवान चेंडू होता तो, चांगल्या प्रकारे चेंडूला तो स्टॉप केलंस. धावा झाल्यात त्यामध्ये 46-46. लॉस ऑफ 4 विकेट ऑन बोर्ड. मालवणी वर्सेस वाघबेळ. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत, मोठी नावं आहेत आगरी कोळी सामाजिक संस्थेमधील, लक्षात ठेवा. अंजा पाटील कुठे आहेत? मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला आहे का पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. लेग बाय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 47. पंकज पहिल्यांदा मला ते नाव तू बोलवस ना अंजा पाटील, मला वाटलं कोणतरी महिला आहे की काय पहिल्या वर्षी जेव्हा. आता माहिती पडलं तो एक पुरुष आहे. अंजा पाटील नवीन घरात. अंजा पाटीलला पाठवा. धावा संख्या 47. अनेक असे खेळाडू आहेत जे सपोर्ट्स करतायत उमरमान टीमला, नो डाऊट. त्याच्यामध्ये एक अंजा पाटीलचं मी नाव नक्कीच घेईन. चेंडू मात्र गॅप मध्ये आहे. काउकॉनल मॉडेल यांच्या दिशेने चेंडू इन टू द गॅप. 4 धावा, चौकार. थँक्यू. शिमगा आला आहे आणि नक्कीच शिमग्याची तयारी देखील सुरू झाली आहे. होळी देखील लावायला सुरू झाले आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 51-51. जयेश किणी कुठे असाल तर या जरा संपर्क साधा आयोजकांसोबत. क्लिंग बॉल, बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट. मी तर म्हणेल पंकज गोंधळे सफळ झाले होते. म्हणजे मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोराने मात्र चोरी केली. काय चेंडू टाकलाय, अगदी यष्टी उद्ध्वस्त. दांडी गोल. आणखीन एक वाक परतीच्या मार्गी. आउट.
थँक्यू. वेलकम मुकेश पाटील, हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं. उद्या दिसशील का खेळताना तू, की अजून आराम घेशील? उद्या असेल, उद्या अवेलेबल असेल स्वतःच्या होम ग्राउंडवर. दुखापतीमध्ये त्रस्त आहेत आणि जवळपास 1 ते 2 महिने आराम करण्यासाठी त्यांना सांगितलं आहे डॉक्टरांनी. आणि भरपूर फरक पडतो गजूभाऊ. मुकेश पाटील यांच्याविषयी म्हणायचं की उमेदमानचा बॅकबोन आहे. आणि नक्कीच त्याची कमतरता ज्या सुरुवातीच्या ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये त्याची कमतरता जाणवली उमेदमान संघाला. जयेश किणी कुठे असाल तर या संपर्क साधा. जयेश किणी. धावसंख्या आहे ती म्हणजेच 51. उद्या मात्र कुठल्या 11 खेळाडूंची निवड या ठिकाणी होणार आहे उमेदमानच्या हे देखील पाहायला नक्कीच आवडेल. त्यात तब्बल 53 खेळाडू आहेत. 50 आहेत, त्याच्यामधून 11 निवडायचे म्हणजे किती मोठा संघर्ष असेल गजूभाऊ. स्टेट बॅट, सीधी बॅट, सरळ बॅटने खेळायचं होतं. चेंडू हवेत होता, प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनच्या फिल्डरनं, मात्र चेंडूला थांबू शकला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे. चौकार, महत्वपूर्ण चौकार. डीप लॉंग ऑनच्या फिल्डरनं प्रयत्न त्या ठिकाणी केला होता महेशनं, माझा चेंडूला काही अडवू शकलं नाही त्या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फळकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत वाघबीड मास्टर्स या टीमच्या. 55 धावा. स्वर्गीय हरेश स्मृती चषक आपण या ठिकाणी खेळत आहोत. लाईनअप नक्कीच लाईन त्या ठिकाणी मारली जाईल सर इनिंग संपल्यानंतर. 6 चेंडू संपल्यानंतर आयोजकांना विनंती करतोय की आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये लाईन ज्या थोड्याशा पुसट झाल्या आहेत त्या आखण्यासाठी जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चुण्याची गोण घेऊन जा. 55 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहेत मिलिंद वैती हा गोलंदाज येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती म्हणजेच वाघबीड टीमचे एका साईडला लेफ्ट हँड बॅटर केतन पाटील आणि एका साईडला आपण पाहू शकाल त्या ठिकाणी राकेश या खेळाडू तुम्ही पाहू शकाल. यष्टीरक्षक म्हणून आपण बऱ्याचदा पाहिलं असेल वाघबीड टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात आहे. राकेश या खेळाडूच्या विषयी माहिती द्यायची गेली तर, आणि या बऱ्याच वेळेनंतर मात्र या खेळाडूला खेळण्याची संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट बॉल शफल होऊन चेंडूला पूल केलाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. सेफ हँड फिल्डर मिस्टर मिलन कोळी आहेत. चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक मोठा धक्का. वाघबीड टीमचा केतन पाटील परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. एक काळ उमेदवारांच्या त्या स्पर्धा विसरता कामा नये. खास करून जास्तीत जास्त दिनेश भाऊ महिला ही स्पर्धा पाहण्यासाठी घरी वेळ काढायच्या. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, कारण पूर्वीच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये आपण डान्स देखील ठेवायचो, विशाल डान्स ग्रुप. त्याच्यामुळे महिलांना उत्सुकता होती, महिलांना क्रिकेटची उत्सुकता नव्हती की कधी इनिंग संपेल आणि कधी डान्स पाहायला मिळतील, ही उत्सुकता होती. त्याच्यामुळे भरपूर भरपूर महिला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून घरी टीव्ही पाहायच्या. उद्या आहे डान्स बघा, सगळ्या महिलांना आम्ही सूचित करतोय उद्या डान्स आहेत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. उद्या विशाल डान्स ग्रुप नक्कीच या ठिकाणी काही परफॉर्मन्स सादर करणार आहेत, त्यांचं देखील नक्कीच कौतुक. धावसंख्या फलकावर झाली ती 55. पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली. बिग विकेट मिस्टर केतन पाटील यांना मात्र परतीच्या मार्गी पाठवले मिलिंद वैती यांना. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची 13वी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. उमेदमानचं मैदान आणि नेहमी प्रेक्षकांना गजबजलेलं मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्रेक्षक राजे या मैदानात या स्पर्धेला नक्कीच आनंदाने भेट देण्यासाठी इथे येत असतात. आज शनिवार आहे, उद्या रविवार. उद्या तर अक्षरशः जागा बसायला मिळणार नाहीये. आताच तिकीट बुक करा, आताच जागा जिंकून जा मित्र म्हणेल. उद्या जागा मिळण्याची शक्यता नाहीये.
उद्या रविवार आहे. काही जणांनी तर आत्ताच जागा बुक केल्यात. फोन करून अगोदर सांगितले खास करून उमेदवारांच्या आयोजकांना की आमच्यासाठी टेबल बुक करा. तुमची काय नवीन सोय करेल. धावा संख्या 55. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. प्रफुल्ल बॅटिंग आपण त्यांची पाहिली. आज ते आराम करतायत, एन्जॉय करतायत क्रिकेट. फक्त आणि फक्त व्यासपीठावर बसून. वेळेसचा फ्लिक्सचा फटका, रिक्स सुद्धा फ्लिक्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता बॅटरनं. मात्र आउटसाईड लेग स्टंप पंच वळतायत परशुराम पाटील सर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा झाल्या आहेत त्या 57 धावा. मिलिंद वैती या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. मालवणी म्हटलं तर नक्कीच विसरता कामा नये. या टीमच्या विषयी माहिती द्यायची गेली तर 2022चा चॅम्पियन हा संघ आहे मालवणी. 2022 मध्ये या उमेदवारांच्या स्पर्धेचं चॅम्पियनशिप पटकावलं होतं. विजेता संघ ठरला होता. 2023 मध्ये देखील मालवणी टीमनं नंबर 3चं पारितोषिक या मैदानातून नेलं होतं, या स्पर्धेतून नेलं होतं. हे विसरता कामा नाहीये. तर वाघवेलचा संघ प्रथमच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. प्रत्येक मैदानावर काही संघांची छाप आहे, लक्षात ठेवा. आणि ते आठवणी आहेत. आणि मालवणी संघ जवळपास 2 वेळा या ठिकाणी ट्रॉफीज घेऊन गेलाय. 2022चा चॅम्पियन आणि 2023 मध्ये नंबर 3चं ट्रॉफी मालवणी टीमनं पटकावली होती याच स्पर्धेमध्ये. ऑन साईडला डीप मिड विकेट रिझनला चेंडू निघून जातोय. प्रमोद कोळी चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाली आहे फलकावरती 59 धावा. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतो ज्ञान पाटील आणि राकेश पाटील. क्या बात आहे. आणखीन महिला मॅच बघत आहेत. आनंदाची गोष्ट आहे, कारण क्रिकेटची आवड ही सगळ्यांसाठी समान आहे. क्रिकेट पासून कोणीही वंचित राहू शकत नाही. आज तर जागतिक महिला दिन आहे आणि ज्या मायमाऊली, ज्या महिला DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचं इथे मनापासून हार्दिक स्वागत. क्रॉसपॅट खेळायचा होता. वेट फॉर द अंपायर सिग्नल. कदाचित पिचिंग जर पाहिले आपण तर आउटसाइड लेग स्टंप पिचिंग आहे पंच दर्शवित आहेत. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. डॉट बॉल येतोय. मानवच्या मम्मी बघतायत लाईव्ह टेलिकास्ट. ललिता पाटील ना? यस, लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत घरून. आनंदाची गोष्ट आहे. धावा झाल्या ते 59. शॉर्ट बॉल पुल करायचा होता बॅटची. एक चेंडू हवेत. यष्टी रक्षक मिलिंद कोळी चेंडूच्या खाली येत आहेत. गुड कॅच मिलिंद. आणखीन एक विकेट. वाघवेल टीमचा मिस्टर राकेश देखील परतीच्या मार्गी. आउट. थँक्यू. आज प्रत्येकानं या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्यामध्ये मी नाव घेईल मोहनचं, मी नाव घेईल मोहन घरत. त्यांनी एक जबाबदारी स्वीकारली की या मैदानात या स्पर्धेमध्ये चहा वाटण्याचं काम मी करणार. आणि त्याच्यानंतर अंजा पाटील, या दोघांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतोय. कारण कुठलेही कार्यक्रम म्हणा, कुठलीही स्पर्धा एखादी जबाबदारी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 59. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 59 धावा फलकावर. प्रत्येकाला कामं वाटून दिली आणि ती कामं प्रत्येकाने अगदी वेळेवर केली
तर कुठलीही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडू शकते, लक्षात ठेवा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, क्रॉस बॅट चेंडूला खेळायचं होतं या ठिकाणी. बॅटिंग बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. चेंडू येते डॉट. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. डीबीएन लाईव्ह म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील नंबर 1 वाहिनी आहे, युट्यूब वाहिनी. आणि खास करून त्यांचे कॅमेरामॅन कोण आहेत, खास त्या कॅमेरामॅनला मालजीपाड्यावरून बोलून घेत आहेत, लक्षात ठेवा. कारण त्याच्यासारखा कॅमेरामॅन कुठेही मिळू शकणार नाहीये. अतिशय सुंदर बॉल फॉलो त्याचा असतोय. प्रीत पाटील इनसाइड आउटचा फटका, मिस्टर स्टोक खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा मिलन कोहली इन दी एअर इज गॉन. आणखीन एक विकेट. थँक्यू. थांबवतो डीजे. गजूभाऊंकडे मी येतोय. गजूभाऊ, ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये तुम्ही दोन्ही कॅप्टन सोबत चर्चा केली होती त्यावेळेस प्रमोद कोहलीने काय म्हटलं होतं की वाघबीळ संघाला मी 50 ते 60 धावसंख्येवर थांबवणार. आणि यस, प्रमोद कोहलीने जे म्हटलं होतं ते प्रमोद कोहलीने करून दाखवलंय की वाघबीळ संघ एक मोठा संघ आहे आणि वाघबीळ संघाला 60 धावसंख्येवर या ठिकाणी मालवणी संघानं थांबवलंय. अभिनंदन. नक्कीच जो शब्द दिला होता प्रमोदनं तो पाळला, इतकंच मी म्हणेन. मात्र येतोय पुन्हा एकदा डीबीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या दिशेनं, कॅमेरामॅनच्या दिशेनं. मित्रांनो, खास करून मालजीपाड्याचा सुपुत्र आहे प्रीत पाटील. आणि खास करून बॉल फॉलो तुम्ही पाहू शकाल बघा. अक्षरशः त्या चेंडूवरचं नाव, टेनिक्स हे जे नाव आहे चेंडूवरचं, हे दाखवण्याची किमिया फक्त याच कॅमेरामॅन जवळ आहे. प्रीत पाटील, मॅन फ्रॉम मालजीपाडा वाया नारंगी, असा तो कॅमेरामॅन आहे. आणि त्या कॅमेरामॅनला जाऊन देत नाही ते, लक्षात ठेवा. पूर्वी त्यांनी डिमांड केली होती मला 1200 द्या, ते म्हटले देऊ 1200. नंतर बरं 1500 द्या, देऊ 1500. नंतर बरं 1700 द्या, देऊ 1700. कारण कॅमेरामॅन आम्हाला घालवायचा नाहीये. थँक्यू प्रीत. थँक्यू. मनीष आहेत त्यांच्यासोबत, प्रशांत त्यांच्यासोबत आहेत, प्रीत सोबत. आज डीबीएन लाईव्हची टीम पूर्ण आपण इथे पाहू शकाल. मात्र त्या ठिकाणी प्रवीण पाटील नाही आहेत आणि खास करून धनंजय वांगेला नाही आहेत, जे प्रोप्रायटर आहेत. खरोखरच खूप टीम वर्क, अतिशय सुंदर टीम वर्क आहे डीबीएन लाईव्ह या चॅनलच्या विषयी माहिती द्यायची गेली. 66,000 सबस्क्रायबर आहेत. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय. कारण नीटनेटकं अपडेट, क्लिअरिटी का बिग बॉस आणि नक्कीच बॉल फॉलो जर तुम्ही पाहिला डीबीएन लाईव्हचा तर अतिशय सुंदर बॉल फॉलो असतोय. आणि जे अपडेट असते ते अगदी योग्य वेळेवर अपडेट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दिलं जात असतं. आणि प्लस मी म्हणेल डहाणू ते विरार ते मुंबई या परिसरामध्ये सध्याच्या घडीला नक्कीच मी म्हणेल या डीबीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीचा बोलबाला आहे. आणि जवळजवळ फक्त हे 2 ते 3 मुलं नाही आहेत, एक मोठी टीम वर्क आहे डीबीएन लाईव्हच्या. अनेक मुलांना त्यांनी तयार केलं आहे आणि स्वतःचा स्कोरबोर्ड ते तयार करत आहेत. लक्षात ठेव, डीबीएन लाईव्ह याच्या माध्यमातून बनायचं गेलं. वॅगन व्हील जो आहे युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये वॅगन व्हील आणण्याचा पहिला उपक्रम जर कुठल्या वाहिनीनं सादर केला असेल तर डीबीएन लाईव्हनं. वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय. उमेळमान अग्री मास्टर्स मंडळाचे मला वाटते कार्याध्यक्ष आहेत आणि 40 प्लसचे ते खेळाडू देखील आहेत. एक नामांकित खेळाडू आहेत. आणि लक्षात ठेवा, आमचे मार्गदर्शक म्हणू शकतोय, नेहमी सल्ले असतात. आणि जवळपास या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय नगरसेवक सचिनजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक ठिकाणी अनेक स्पर्धा सुरू आहेत. तर मला वाटते उमेदमानची देखील एक टीम मला वाटते राजावली की टिवरी या ठिकाणी खेळण्यासाठी गेले आहे, सातिवली या ठिकाणी खेळण्यासाठी गेले आहे. मात्र उमेदमान टीमनं जी मजा दमनला केली आहे ना, तशी मजा कुणीच केली नसेल. आम्ही त्यांच्या जवळ होतोय आणि ते आम्ही अनुभवलंय, काय मजा केली.
धाव संख्या तब्बल 60 करायची आहेत मालवणी टीमला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला आपण पाहतो ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांच्या समित पाहत आहेत प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मिस्टर संतोष कोळी. आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय प्रिन्स स्पोर्ट्स कडून. पारितोषिक आलंय संतोष तुझ्यासाठी झाले ते पारितोषिक. लगातार 2 षटकार 3 षटकार प्रिन्स स्पोर्ट्स कडून तुला दिले जातील तब्बल 2000 रुपये. आणि लगातार 6 षटकार जर तू मारलेस तर प्रिन्स स्पोर्ट्स कडून तुला 5000 दिले जातील. मात्र चॅलेंज आहे मोठं. 6 षटकार लगातार. पाच षटकार केतन पाटीलला विसरता कामा नये. शेवटच्या चेंडूला मात्र त्यांनी सन्मान दिला कारण 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेटमध्ये रेकॉर्ड मायने ठेवत नाहीये त्याच्यासाठी. लक्ष ठेवा खरोखरच एक प्रामाणिक क्रिकेट ते केतन पाटीलचं आपण पाहिलं तो वाघवीडच्या मैदानावर. चला मॅच ऑन करूया. काही घडू शकतं. उमेळमानचे मैदान आणि उमेळमानच्या मैदानावर कुठलीही धाव संख्या सेफ गणली जात नाहीये. लक्षात ठेवा एक समाधानकारक धाव संख्या आपण म्हणू शकतोय मात्र सेफ म्हणू शकणार नाहीये. कालची मॅच मागची मॅच आपण पाहिली असेल कशा प्रकारे ती मॅच पांडुर संघाने जिंकली. जवळपास पांडुर संघाच्या 6 विकेट्स पडल्या होत्या आणि कुठेतरी प्रफुल्ल आमच्या बाजूला आहेत आणि कुठेतरी ती आशा उमगली होती जुचेना टीमच्या अगेन्स्ट मनामध्ये की आता आम्ही शकतोय. मात्र ऐन वेळेवर तो सामना बदलला गेला. लक्षात ठेवा त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतं कारण सरडा आणि क्रिकेट रंग बदलायला वेळ लागत नाहीये. कारण माणसाचा वेळ आणि क्रिकेटचा खेळ देखील लक्षात ठेवा क्रिकेटच्या खेळाची देखील वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. भरत पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. बिग मॅच मोठी मॅच ही देखील आहे. सगळ्यांच्या नजर या मॅचच्या दिशेने आहेत. 60 धावा करायचे आहेत 30 चेंडू मध्ये. म्हणजे रिक्वायर्ड रन आपण पहिलं मानव तर 12च्या घरामध्ये आहे. डॉक्टर ज्ञानदेव डाकी गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडर आपण पाहतायत मिस्टर ज्ञानेश्वर कोळी. चॉकलेट बॉय म्हणू शकतो आपण त्याला. एक प्रेमळ व्यक्ती म्हणू शकतो आपण त्याला. आणि मी ज्ञानेश्वर कोळीचा डान्स मुळीच विसरू शकणार नाहीये मालवणीच्या त्या मैदानावरचा. पहिला चेंडू फ्लाइट दिली होती. ऑन साइडला चेंडूला टर्न केले. वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. त्या ठिकाणी चांगला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. मिस्टर पंकज गोंधळे कडून चेंडूला स्टॉप केले गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे मालवणी टीमच्या खेळीला. 60 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड 12च्या घरामध्ये 12 धावा 6 चेंडू मध्ये यायला हव्यात तर मात्र या धावसंख्येपर्यंत मात्र हा संघ पोहोचू शकेल. अनेक नामवंत खेळाडू आहेत मालवणी टीम मध्ये. काही खेळाडूंची कमतरता जरी असली तरी मात्र काही स्टारकास्ट खेळाडू मालवणी टीम मध्ये आहेत. प्रमोद कोळीचं नाव घेईल मी. मिलन कोळीचं नाव घेईल. मिलन वैतीचं नाव घेईल. महेशचं मी नाव घेईल. फुलटॉस क्या बात आहे. जसं चेंडू बॅटवर आला तसा चेंडू पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. थँक्यू. काय गाणं वाजवलं आमच्या डीजेने. कदाचित आमच्या डीजे वाल्याला देखील माहिती आहे की दर्याच्या किनारी बंगला आहे ज्ञानेश्वर कोळी यांचा. अगदी दर्याच्या जवळ गाव आहे हा मालवणी गाव आणि दर्याच्या अगदी लगत संतोष कोळीचं देखील घर आहे. ज्ञानेश्वर कोळीचं देखील घर आहे. त्याच्यामुळे काच ते गाणं वाजवलं गेलं डीजेच्या माध्यमातून. धावा संख्या झाली ते 8. फरमाईसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील प्रफुल. ऑफ साइडला पंच केलाय. ट्रॅकिंग आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह केला गेलाय. डीप मध्ये प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी गणेश मणेरा. स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित होत नाहीये. काही धावा नक्कीच आणखीन मोजाव्या लागतील त्या ठिकाणी. इथे संधी आहे. इथे संधी आहे. संधी आहे. आज घरातून निघताना कदाचित ज्ञानेश्वर कोळीनं नक्की कोणाचे पाय पडलेत. नशिबाची साथ आज ज्ञानेश्वर कोळीच्या बाजूनं. बघा विकेट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता मात्र ती विकेट प्राप्त करू शकला नाही वाघवीड संघ. 3 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या त्या मालवणी या टीमनं. धावा संख्या झाली ती
11. बघा जेवण अजूनही सुरू आहे. ज्यांना आरोग्याचं जेवायचा सवय असेल ते देखील जेवले तरी चालतील. आमची काही त्याच्यावर आवश्यक नाहीये. काहींना सवय असते ना गजूभाऊ 4 वाजता जेवायची आरोग्याचं, तर तुम्ही ते जेवू शकता. 10 मिनिटात जेवणाचा काउंटर बंद होईल. धावा झाल्या त्या 11. संतोष कोहली स्ट्राइक एंडवर. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पुल केलंय. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे मिस्टर पंकज गोंदले. सेफ अँड फिल्डर. पहिली विकेट डाऊन मालवणी टीमचा. पहिला फलंदाज बाद मिस्टर संतोष कोळी परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीचे. धावा संख्या झाली आहे ती 11. उद्याच्या दिवसाच्या आपण मॅचेस नक्कीच जाणून घेऊया. उद्या रविवार दिनांक 9 मार्च 2025 चा दिवस. उद्याचा पहिला सामना असेल, एका साईडला असेल मीरा संघ तर एका साईडला असेल ओवळा संघ. मीरा वर्सेस ओवळा पहिली मॅच आपण पाहू शकाल. दुसरा सामना असेल कांदरपडा वर्सेस आर के मोरवा, ही आपण दुसरी मॅच उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल. आणि तिसरा सामना असेल उमरमाड वर्सेस कोळशेत, ही आपण तिसरी मॅच उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल. आणि चौथी मॅच असेल नारंगी वर्सेस नवघर. जे एका साईडला नवघर संघ देखील चॅम्पियन झाला होता, एका साईडला नारंगी संघ देखील चॅम्पियन झाला होता या मैदानावर. ती आपण अंतिम मॅच पाहू शकणार आहात. उद्याच्या दिवसातील या मॅचेस आपल्या समोर मी प्रेझेंट केल्या. धावा झाल्या त्या 11. हवा जोरात वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल होता बॅटची ए. चेंडू एसटीच्या मागे. फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. सिंगल मिळेल, एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे, मात्र स्ट्राइक एंडचे बेल्स उडवले गेले. चेंडू डेट केला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. 60 धावा करायचे आहेत. रिक्वायर्ड 100 आपण पहिला 12च्या घरामध्ये आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये तो रिक्वायर्ड 100 मेंटेन ठेवताना मालवणी संघ. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. धावा झाल्या त्या 12. ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर हर्षद रघुनाथ पाटील. 37 इयर, 37 वयोगटातील हा खेळाडू आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. बागबील टीमचा खेळाडू आहे. आज वर्णी लागले या खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून गोलंदाजी दिली गेली आहे या गोलंदाजाला. पहिला चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आणखीन एक विकेट परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं. मिस्टर महेश यांना आउट. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रमोद कोळी. म्हणायचं गेलं तर मालवणीचा वंडर बॉय हा मैदानाच्या आतमध्ये जातोय. विश्वासू खेळाडू असं नक्कीच आवर्जून मी या खेळाडूच्या विषयी म्हणू शकतोय. आणि विश्वासू खेळाडू का, तर अनेक वेळा तो विश्वास त्याच्यावर दाखवला गेला आहे. खास करून टीम कॅप्टन रवींद्र पाटील बाबूबाईनं त्या विश्वासाला त्यांनी सार्थक केलंय. अनेक इनिंग बेस्ट इनिंग खेळल्या गेल्या आहेत. अनेक संकटमोचक कामगिरी मी म्हणेन प्रमोद कोळी आणि आपल्या टीमसाठी केलंय. असा नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक प्लॅनिंग आखली गेली. महेश कोळी यांना ती विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पडलं गेलं.
प्रमोद कोळी येत आहेत तर महेश कोळी यांच्या जागेवर, आणि इथून मात्र एक अपेक्षा असेल की एक चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे प्रमोद कोळी यांच्याकडून. मात्र खूप महत्वपूर्ण बॅटर म्हणायचं गेलं गेम चेंजर हा खेळाडू आहे प्रमोद कोळी. अंडर प्रेशर मध्ये जवळपास 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना ते 2 षटकार प्रमोद कोळीच्या बॅट मधून आलेले, स्वतःच्या होम ग्राउंडवर मालवणीच्या मैदानावर मारलेले 2 षटकार अजूनही डोळ्यासमोर आहेत. फ्लाय केलंय प्रमोद आलाय आणि प्रमोदला चेंडूला उडवण्याचं काम केलंय, मात्र त्या ठिकाणी फटका फसला गेलाय. चेंडूच्या खाली येतोय नंदू पाटील, नंदून पकडलाय कॅच. एक मोठी विकेट म्हणायचं गेलं तर मालवणीचा मोठा मासा मात्र गळाला सापडलाय वाघवीरच्या. आउट. थँक्यू. ट्रॅप रचला गेला होता, फ्लाईट दिली होती चेंडूला आणि ती फ्लाईट व्यवस्थित ओळखता आली नाहीये, किंवा मी तर म्हणेल तो स्ट्रोक एक्झिक्यूट व्यवस्थित झाला नाहीये. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर, म्हणजे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर असतो बॅटवर, त्या पट्ट्यावर हा चेंडू आदळला गेला. या कारणाचा तो फटका व्यवस्थित खेळला गेला नाहीये प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून. मोठा मासा गळाला सापडला. मी का म्हटलं, कारण महत्वपूर्ण बॅटर हा मालवणी टीमचा होता प्रमोद कोळी. बिग विकेट, प्राइजलेस विकेट प्राप्त केले आहे त्या ठिकाणी मिस्टर हर्षदनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो आणखीन एक नामांकित खेळाडू मिलिंद कोळी येत आहेत. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 12 धावा. टीम हॅट्रिक होण्याची दाट शक्यता. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट, दुसऱ्या चेंडूवर मात्र एक विकेट प्राप्त केले या गोलंदाजानं, आणि ते मात्र टीम हॅट्रिक च्या उंबरठ्यावर वाघवीरचा संघ. धावा 12. पुन्हा एकदा फुल टॉस स्टेट बॅटने खेळला. डीप लॉंग ऑफला फिल्डर होता गणेश मणेरा. जीवाची आकांत केली त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू काही थांबला नाहीये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दुखापत झाले की चेक करा प्लीज. गणेश मणेरा सेफ आहेत की जरा बघा. फर्स्टेज बॉक्स हवा असेल तर घेऊन जा त्या ठिकाणी, पाणी घेऊन जा, फर्स्टेज बॉक्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये त्वरित. स्वतःला सावरा. जीवापेक्षा क्रिकेट मोठं नाहीये, या गोष्टीकडे जरा लक्ष द्या आणि क्रिकेट खेळावं. प्रत्येकाने ते क्रिकेट खेळावं. चेंडू अडणं गरजेचं होतं, मात्र तितकाच आपला जीव देखील महत्वाचा आहे. जरा चेक करा बघा. मंडळाचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी जात आहेत, चेक करतायत, ओके आहेत की बघा. जरा गणेश मंडळा फर्स्टच बॉक्स त्या ठिकाणी येतोय, पाण्याची बॉटल देखील घेऊन जा. आणि तुमच्याकडे अतिरिक्त खेळाडू असेल वाघबीळ तर एक आतमध्ये पाठवून द्या गणेश मंडळांच्या जागेवर. त्यांना जरा विश्रांती करू द्या. मला वाटतं त्यांच्या डोक्यावर फटका लागलाय, जास्त जोरात आपटला गेला. रिप्ले आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. एक एक्स्ट्रा खेळाडू जाऊ द्या. पडण्याचा खेळाडू आहे गणेश मणेरा. वाघबीळ आहे का? पडण्याचा खेळाडू तुमच्याकडे जाऊ द्या आतमध्ये. चला खेळाडूनी प्लीज डॉक्टर जरा बघा, चेक करा तिथे. डॉक्टर ज्ञानदेव डाके आहेतच त्या ठिकाणी. गणेश तुला विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घे मित्रा. तुझ्या जागेवर दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवून दे प्लीज, रिस्क घेऊ नको. त्याला बसवा थोडा वेळ, मी विनंती करतोय. वाघबीळ टीम, नंदूभाऊ त्याला बसवा थोडा वेळ. हवा असेल तर एक ओव्हर त्याला फक्त बसवा, एक 6 चेंडूंसाठी बसवा. गणेश ओके आहेस का तू? मंडळाचे उपाध्यक्ष केसनाचे भोईर साहेब यांना विनंती करतोय, भोईर साहेब आपण या, आपल्या मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. स्वतःला सांभाळा मित्रांनो. जीवापेक्षा क्रिकेट मोठं नाहीये. आपण 40+ क्रिकेट खेळतोय.
यंग क्रिकेट नाहीये, लक्षात ठेवा. आपला एक मंत्र आणि तंत्र आहे, एक धाव आरोग्यासाठी. हे आहे आपलं 40+ क्रिकेट. त्याच्यामुळे आधी आरोग्य, नंतर क्रिकेट. फिटनेससाठी आपण एक क्रिकेट सुरू केले. धावसंख्या 16. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. पुन्हा एकदा गणेश मनेरा फिट आहेत, दर्शवित आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण त्यांना पाहू शकाल. मात्र चांगला प्रयत्न केला होता डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. स्टेट बॅटने चेंडू खेळला गेला होता. लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न गणेश मनेरा याने केला होता, मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावा झाल्यात मालवणी मास्टर्स या टीमच्या तब्बल 16 धावा या फलकावर आपण पाहिल्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डर होता त्या ठिकाणी. कुठलीही गोष्ट सोपी नसते, लक्षात ठेवा. मला वाटतं कोण त्या ठिकाणी कुंकेश आहेत, मला वाटतं. यस, कुंकेश पाटील त्या ठिकाणी आहेत. आणि एक सोपा कॅच, इझी कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केला कुंकेशनं. लेदरचे कोच आहेत आणि एकदा काय क्रिकेटच्या मैदानात चुकी झाली तर चुकीला माफी नाही. कधी कधी त्या चुकीचं भुगतान देखील त्याच सामन्यामध्ये आपल्याला भोगावं लागतं. धावा 17. हे अनेकदा मी चित्र पाहिलंय. अनेक खेळाडूंना संधी दिली गेली आहे, त्या संधीचं सोनं अनेक खेळाडूंना केलं आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मिलिंद कोहली सारख्या नामांकित खेळाडूला संधी त्या ठिकाणी कुंकेशनं दिली आहे कॅच ड्रॉप करून. एसटीवर मारा केला होता. डिडॉन स्पॉटचा चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला खोदून काढतोय. एकदा तर वेगाने पूर्ण केली. डबलचा कॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरी सगळ्यात महत्वाचं काय, शर्यत कोणाची आहे? खरी शर्यत आहे ती मिलन कोहली सोबत ज्ञानेश्वर कोहली यांची. धावा झाल्या ते 19. रनवे मिलन कोहली यांचा टॉप क्लास आहे आणि त्या रनवेच्या लेवलनं ज्ञानेश्वर कोहली थोडीशी धीमे आहेत. धावा झाल्या त्या 19. म्हणजे आतापर्यंत म्हणायचं गेलं तर मालवणी संघ योग्य ट्रॅकवर निघालाय. 60 धावा करायचे आहेत आणि आतापर्यंत 19 धावा फलकावर लावल्या. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम चेंडू असेल या षटक क्रमांक 2 मधील. आउटसाइड लेग स्टंप, आउटसाइड लेग स्टंप. पंच म्हणतात परशुराम पाटील हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव. 1 धाव मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 20. एका साईडला पांडू संघ प्रतीक्षा करतोय. सेमीफायनल मध्ये पांडू टीम सोबत कोणता संघ खेळणार आहे, तर एका साईडला प्रतीक्षा करतोय ओम्र मध्ये गुडदेव संघ की आमच्या सोबत कोण खेळणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला. डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. थोडंसं फंबल झाला कुंकेश कडून. आज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. यावेळेस देखील थोडीशी मिसफील्ड केतन कडून झाली. माफ करा, कुंकेश कडून नाहीये, केतन कडून मिसफील्ड झाली. 2 धावा या ठिकाणी क्विकली पूर्ण केल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 22. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 38. 18 चेंडू 38 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू तानादादा ये वर. तानादादा वर ये. वाघबीळ गावाची आणबाण शान, वाघबीळ गावाचा गौरव, वाघबीळ गावाचा सुवर्ण मनुष्य तानाजी पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पहा रुग्णवाहिनी या ठिकाणी आले आहे, म्हणजे आमचा परशुराम दादा आलाय. क्विकली सेवा आहे उमेदमान मास्टर्स टीमची. पहा दुखापत झाली होती परशुराम दादांना, स्टीचिपची गरज होती. टाके त्यांना लागले गेलेले आहेत. फिट आहेत परशुराम दादा, तुम्ही फिट आहेत परशुराम दादा, फिट आहेत.
विचारपूर्वक या ठिकाणी गोलंदाज निवडला जाईल कदाचित, कारण योग्य ट्रॅकवर मालवणीचा संघ आतापर्यंत तरी आहे, त्याच्यामुळे इथे कुठेतरी या गाडीला थांबवणं गरजेचं आहे, किंवा मालवणी संघाला इथून जो ट्रॅक पकडला तो ट्रॅक शेवटच्या क्षणापर्यंत त्याच ट्रॅकनं जावं लागेल. 60 धावा करायचे आहेत आता. 18 चेंडू आणि 38 धावा या करायचे आहेत मालवणी टीमला. तानाजी पाटील ज्यांना जवळपास राष्ट्रीय पातळीवर, जवळपास राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास देशाच्या बाहेर देखील ज्यांना सुवर्ण पदक पटकावलेले आहेत पॉवर लिफ्टिंग मध्ये, असे नक्कीच नामांकित व्यक्ती तानाजी पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं मी म्हटलं ना की वाघबीळची शान, वाघबीळचा गौरव, आणि मी अनेक स्पर्धांमध्ये ज्या ज्या वेळेस ठाणा परिसरामध्ये स्पर्धा होत आहेत त्या त्यावेळेस तिकडचे आमदार खासदार येत आहेत त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, त्या वेळेस मी त्या आमदार खासदारांना म्हटलंय की दादा, खऱ्या अर्थानं तानाजी पाटील यांना ठाण्याचा गौरव किंवा वाघबीळचा गौरव या पुरस्कारानं गौरवण्यात येणं गरजेचं आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपले सन्माननीय नगरसेवक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला या वळूया आपण मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू 38 धावांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडूच मात्र या ठिकाणी येतोय डॉट. पहिला चेंडू निर्धाव. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 38 रिक्वायर्ड बाय 17 बॉल. ऑफ साइडला चेंडूला फक्त आणि फक्त स्टेअर केले. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल फेकी तितकीशी चांगली पाहायला मिळत नाहीये. आणि इथे पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मिलन कोळी यांना स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी मात्र तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा झाल्या आहेत फळकावर, त्या म्हणजेच तब्बल 24 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. मालवणी वर्सेस वाघबीळ हे 2 संघ आपण आमने सामने पाहत आहात. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला घाई करा प्लीज, घड्याळाकडे लक्ष दिलं आपण तर भरपूर वेळ झाला आहे. जवळपास 4:45 वाजले आहेत आणि अजूनही 2 मॅचेस, याच्यानंतर 2 मॅचेस अजूनही आपल्या बाकी आहेत. त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करावं प्रत्येक टीमनं, विनंती करतोय. हवेचा झोत इतक्या वेगाने आहे की मैदानाची जी वाळू आहे, धूल आहे, ती देखील ती हवा सोबत घेऊन जात आहे. इतक्या वेगाने हवा वाहत आहे, विचार करा. आणि स्टंप देखील त्या ठिकाणी राहत नाहीये, इतका वेग आहे हवेचा. बेल्स काढलेत पंचाने. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा. एक नामांकित पंच आहेत, चांगले कोच आहेत, लेदर कोचिंग करतायत. सध्याच्या घडीला अनेक जवळपास बॅच त्यांच्या जवळ आहेत, अनेक बॅचला ते प्रशिक्षण देत आहेत महेंद्र शिंदे सर. विथ द स्विंग पिक करायचं होतं, यावेळेस मिस केलाय चेंडू. आणि जर आपण पाहिली देहबोळी मिस्टर मिलन कोळी यांची थोडेसे स्वतःवर नाराज आहे की हा चेंडू व्यवस्थित मिळेल मला का करता आला नाहीये. धावांची नितांत गरज मालवणी टीमला आणि या ठिकाणी येते डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंकज गोंधळे समोर आहे मिलन कोहली. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. वॉट बॉलिंग, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिलन कोळी यांच्या अगेन्स्ट पंकज गोंधळे यांची अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या थांबली आहे, जेणेकरून ट्रॅफिक मध्ये अडकले मालवणी टीमची गाडी.
या ट्रॅफिक मधून मार्ग काढावा लागेल. मिस्टर स्टोक आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. शत्रुरक्षक प्रयत्न करतोय गणेश मणेरा. आज गणेशच्या मागे चेंडू लागलाय. प्रयत्न जबरदस्त केला होता गणेश मणेरा यानं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धाव संख्या झाली आहे फळकावर मालवणी मास्टर्स या टीमची 27 धावा. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ पुढे येणार? मालवण येणार की वाघबीळ येणार? तिसरं षटक प्रगतीपथावर पंकज गुंजळनं चांगलं षटक हाताळले आतापर्यंत. कुठेतरी मात्र थांबा दाखवलाय, मार्ग थोडासा धीमा केलाय. ते म्हणजे मालवणी टीमचा पंकज गोंधळे यानं. फुल टॉस मिस केलाय. ही मेजवानी दिली होती पंकज गोंधळेनं मिलन कोळी यांना. आणि इथे सगळ्यात मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेला. मिलन कोळी या ठिकाणी आउट. नो चेंडू आहे, बीमर आहे, मात्र फलंदाज बाद, आउट. थँक्यू दादा. धाव संख्या फळकावर लागली गेली आहे ती तब्बल 29 धावा. अजूनही आपण विचार केला तर भरपूर धावांची गरज आहे मालवणी संघाला विजयासाठी. महत्वपूर्ण विकेट मिलिंद कोळी बाद झाले आहेत आणि त्यांच्या जागेवर आपण पाहतायत न्यू बॅटर मिस्टर मिलन वैती. मात्र नोचा इशारा मगाशी पंचाने दिला. भीमरचा चेंडू हाताळला गेलाय आणि त्या 9 चेंडूवर मात्र रनच्या स्वरूपात बाद झाला मिलन कोळी. आता मात्र सर्वस्व जबाबदारी आहे ती म्हणजेच या खेळाडूवर, मिलन वैती या खेळाडूवर. धावा झाल्या त्या 31 धावांची गरज आहे विजयासाठी. हो, चांगला चेंडू, चांगला टर्न, चांगला स्विंग पाहिला. शेवटचा चेंडू निर्धाव. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 31. मागचा मॅच विसरता कामा नाहीये. 12 चेंडू मध्ये 41 धावा चेस केल्या होत्या. त्याच्यामुळे 31 धावा देखील या ठिकाणी का होऊ शकणार नाहीत, होऊ शकतील. प्रयत्न करावा लागेल त्या ठिकाणी. एखादा खेळाडू जर येथे उभा राहिला, अँकर रोल अदा केला एखाद्या खेळाडून, तर नक्कीच ही धावसंख्या पूर्ण होऊ शकेल. मात्र कशा प्रकारे या धावसंख्येला फॉलो केलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. रिक्वायर्ड रन रेट तब्बल आपण पाहतोय तर 15.50 समोर आहे मालवणी मास्टर्स या टीमच्या. 12 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. 12-31 नॅनो. अरे जिंकली वुमेन संघ जिंकला. टेन्शन घेऊ नका तुम्ही, मॅच कडे लक्ष द्या. चला घाई करा, 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. प्लीज कोऑपरेट करा, विनंती करतोय. आणि 4:45 वाजून गेलेत. 6:30 पर्यंत मला वाटतं अंधार पडतोय. इथे एक्स्ट्रा लाईट आहे अजून अर्धा तास. जेपी म्हणतो आमच्याकडे 7 वाजता पडतोय. सेटिंग लावले जेपी ना सूर्यदेवता सोबत. ही अर्धा तास आमच्याकडे जास्त वेळ राहा. आउटसाइड लेग स्टंप. पहिला चेंडू खराब. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाव संख्या 30. धावा करायच्या आहेत अजूनही 30. चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू 30 धावा. यावेळेस आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप आणि या चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी चेंडू टर्न झाला, स्विंग झाला, कट झाला.
हेच म्हणतायत पंच परशुराम पाटील की चेंडू जवळपास कट झालाय, याच्यामुळेच नक्की तो चेंडू योग्य आहे. ज्ञानेश्वर कोळी यस रिटायरमेंट घेऊ शकतायत, 50चा खेळाडू आहे. ज्ञानेश्वर 50चा आहे ना तू? 50चा आहे ज्ञानेश्वर ना, ओके. यस 53 वर्षाचा आहे, वाटत नाही मित्रा? नाही कोणी सांगू शकणार ज्ञानेश्वर कोळी 53 वर्षात, त्याला काय म्हणतात शाहिद कपूर, आता मला कळलं. धावा झाल्या आहेत त्या 30, धावा करायच्या आहेत त्या 30, चेंडू काउंट होणार नाहीये. 50चा खेळाडू आहे, त्याने रिटायरमेंट घेतले. 11 चेंडू 30 धावा. विकेट पडल्या आहेत त्या 5 विकेट पडले आहेत मालवणी टीमच्या, आणि वाघवेल टीमच्या विकेट पडल्या आहेत त्या 7. संजय भंडारी शिवा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी यष्टीच्या बरोबर मधोमध सापडला गेला. फ्लॉमेल बी पायचीच्या स्वरूपात मालवणी टीमला आणखीन एक धक्का. संजय भंडारी देखील परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. निलेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. निलेश कोळी. विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत त्या 6 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत मालवणी या टीमच्या. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे, प्रयत्न करतोय ज्ञान पाटील, मात्र चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौतीस धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी मालवणी या टीमला. आणि चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 9 चेंडू आणि 26 धावा. मालवणी वर्सेस वाघबीळ या दोन संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला सामना जवळपास चौथा सामना आहे हा पहिल्या फेरीतील. क्रॉसबॅट पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता, आणि या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट. ज्याची विकेट ठेवायची होती तो राहतोय, तो जातोय, आणि ज्याची विकेट टाकायची होती तो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा राहतोय. बिग विकेट मिलन वैती परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. जर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मीरा संघाचे काही खेळाडू आणि ओळा संघाचे जर खेळाडू पाहत असतील तर त्या खेळाडूंना मी एक नम्र विनंती करतोय, शक्यतो उद्या 9 वाजता या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी उमेदमान मास्टर्स टीमला एक चांगलं आगळं वेगळं आयोजन करायचं आहे, त्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. तर प्लीज, आणि खास करून बघा त्या ज्या मार्गाने तुम्ही येणार आहात ओळा संघ तिथे ट्रॅफिक असते,
त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही लवकर निघा. मीरा आणि ओवळा दोन्ही संघ लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, जर खेळाडू त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील तर हा मेसेज फॉरवर्ड करा तुमच्या ग्रुपमध्ये. उद्या 9 वाजता दोन्ही टीमला इथे हजर राहायचं आहे. भालचंद्र येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. हा सगळा प्रयत्न, हा सगळा खटाटोप केला होता मैदानाच्या आतमध्ये यासाठी, प्रमोद कोळीसाठी केला होता हट्टहास विकेट टाकण्याचा, रुपेश कोळीसाठी माफ करा. आणि तोच रुपेश कोळी मैदानाच्या आतमध्ये येतोय. विश्वास दाखवलाय टीम कॅप्टन या मावळ्यासाठी. लक्ष ठेवा, नाही मावळा म्हणणार नाही याला, मी सुभेदार म्हणणार. या सुभेदारासाठी अनेक मावळ्यांचे बलिदान दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय कामगिरी करणार रुपेश कोळी. 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गटातील हा खेळाडू आहे. खूप मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत विजयासाठी धावांची गरज आहे मालवणी संघाला, ती म्हणजे 25 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. रुपेश कोळी, रुपेश कोळी आणि रुपेश कोळी. पस्तीस वयोगटातील खेळाडू आहे. प्रथमच संधी मिळते खेळण्यासाठी उमेदमानच्या या मैदानावर. काय मॅच विनिंग पारी, बेस्ट इनिंग. बघूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू, धावा करायचे आहेत त्या 25. पहिला चेंडू इथे मात्र फक्त आणि फक्त चेंडूला ऑन साइडला सॉफ्ट हँड ढकलून देण्याचं काम केलं गेलंय. आरामात आरामात त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केला. स्ट्राइक पुन्हा एकदा स्वतः जवळ ठेवली रुपेश कोळी यानं. म्हणजे आता फक्त आणि फक्त शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 6 चेंडू 24 धावा. मग अशी किती होते 6 चेंडू मध्ये? 18 मला वाटते होते. 18 की 19 हवे होते, 19 हवे होत्या 6 चेंडू मध्ये. इथे 6 चेंडू मध्ये जवळपास 24 करायचे आहेत. म्हणजे 6 चेंडू मध्ये तुम्हाला तब्बल 4 षटकार मारावे लागतील. कुंदन ठोंबरे गोलंदाजी ट्रॅकवर आणि एका साइडला 35 वयोगटातील खेळाडू मिस्टर रुपेश कोळी, गजानन कोळी यांचे सुपुत्र, भागीरथी कोळी यांचे सुपुत्र. स्ट्राइक एंडवर अनेक प्लॅनिंग, अनेक आखणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे वाघबेल टीम कडून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला गेला आहे रुपेश कोळी यांच्यासाठी. खास करून मला वाटतं एक शॉर्ट थर्ड मॅन आणण्यात आला आहे. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण जर आपण बाउंड्री लाईन जर पाहिली तर पूर्णतः पॅक केली आहे. पहिला चेंडू कुंदन ठोंबरे यांचा, समोर रुपेश कोळी. 6 चेंडू 24 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू येतोय डॉट. कुंदनला फक्त आणि फक्त 3 चेंडू काढायचे आहेत, 3 चेंडू डॉट टाकायचे आहेत. तर रुपेश कोळी यांना या 5 चेंडू मधून मात्र 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. काही घडू शकतंय, काही घडू शकतंय मैदानाच्या आतमध्ये. दबाव दोन्ही टीमवर आहे. असं नाहीये की मालवणी टीमवरच दबाव आहे. तितकाच दबाव, जितका दबाव मालवणी संघावर आहे तितकाच दबाव वाघबेळ टीमवर देखील आहे. मिस केलाय चेंडू रुपेश कोळीना. वेल डन कुंदन ठोंबरे. 2 चेंडू डॉट, फक्त 1 चेंडू डॉट टाकायचंय आणि येणाऱ्या या 4 चेंडूना मात्र फ्लाय करायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचे आहेत रुपेश कोळी यांना. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला व्हाईट यॉर्करचा मारा. अशा रीतीने आतापर्यंत 3 चेंडू मात्र निर्धाव. वेल डन कुंदन ठोंबरे. रुपेश कोळी सारख्या खेळाडूला जागेवर स्टॉप ठेवलंय, थांबवलंय कुंदन ठोंबरे यानं. आणि इथे मात्र या 3 चेंडू नंतर खऱ्या अर्थानं वाघबीळ टीमनं या मॅच वर पकड नक्कीच निर्माण केली आहे.
चला चला प्लीज प्लीज घाई करा. अजून 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. अंतिम मॅच मला वाटते कमी ओव्हरची होईल. MS स्टाईल मध्ये चेंडूला खेळला गेलाय. काय या मैदानावर कुंदन ठोंबरे यांचं निर्धाव षटक पाहायला मिळू शकेल का? आतापर्यंत 4 चेंडू एकही धाव नाहीये. दादा पेशवेंना किती वर्ष झालेत तुझ्या? इथे विकेट डाऊन, विकेट डाऊन. रुपेश कोळी या ठिकाणी बाद होत आहेत आणि अशा रीतीनं मला वाटते मालवणी संघ गारज झालाय का? यस, संपूर्ण संघ गारज झाला आहे कारण परशुराम दादांना दुखापत आहे त्याच्यामुळे ते खेळू शकत नाही आहेत. अभिनंदन वाघबीळ. पुढील वाटचालीसाठी वाघबीळ टीमला खूप खूप शुभेच्छा. मालवणी संघ मनापासून तुमचा आभार, धन्यवाद. आपण देखील या स्पर्धेला हातभार लावला आहे कारण काही जे निर्णय या ठिकाणी घेतले गेले होते त्यावर नक्कीच आपण देखील जो सहकार्य आपण केला आहे मालवणी टीम त्याबद्दल मी उमेळमन मास्टरच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय लगेचच गणेश मनेरा. गणेश आपण यायचंय लगेचच. आणि गोडदेव टीम, गोडदेव टीम चला. प्रमोद आपण देखील या लगेच. मकरन